रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत फ्लफी सॉफ्ट टेस्टी पॅनकेक। तर चला बनवायला स्टार्ट करूया। एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा टाकते। चमच्याच्या प्रमाणे म्हटलं तर 8 चमचे मी मैदा घेतलेले आहे आणि 2 चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाऊण चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 2-3 चिमूट। त्याच्यानंतर मी 2 चमचे मेल्टेड बटर टाकलेला आहे, ज्याला मी मेल्ट करून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी मी 1 कप दुधाचा वापर केलेला आहे। दूध एकदम त्याच्यामध्ये टाकायचं नाही, थोडं थोडं करून दूध त्याच्यामध्ये ॲड करून ते मिक्सर चांगलं मिक्स करायचं। आता याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकलेलं नाही आहे फ्लेवरमध्ये। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकू शकता। आता तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता की मी कशा प्रकारे ते पातळ केलेलं आहे। मला थोडंसं ते अजून पातळ पाहिजे होतं, त्यामुळे मी थोडं दूध त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। याच प्रकारे तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। काही लोक थोडंसं घट्ट पण ठेवतात, पण मी ते मिक्सर जरा पातळच केलेलं आहे। तर याच मेजरमेंटनी तुम्ही जर पॅनकेक बनवत असाल तर एकदम टेस्टी फ्लफी आणि सॉफ्ट पॅनकेक बनतील। तर आता या ठिकाणी गॅसवर मी एक डोसाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी डायरेक्ट बॅटर टाकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, पॅनला तेल किंवा बटरही लावू शकता, पण मी डायरेक्टच बॅटर ते टाकलेला आहे। या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता की पॅनकेकवर कसे बुडबुड्या आलेल्या आहेत। अशा जाळ्या पडायला लागल्या की पॅनकेक आपण पलटून दुसऱ्या बाजूला पलटायचा। हा पॅनकेक आपल्याला भाजायला कमीत कमी 1.5 ते 2.5 मिनिटं इनफ आहे। तर आता आपण पॅनकेक पलटूया। बघा किती छान त्याला कलर पण आलेला आहे आणि किती छानपैकी ते फ्राय पण झालेले आहेत। आता आपला तवा गरम झालेला आहे, तर या एकाच वेळी मी 3 पॅनकेक भाजून घेते। अशाच अचूक मेजरमेंटनी आपले पॅनकेक एकदम टेस्टी आणि फ्लफी बनतील। आता तवा चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे आपले पॅनकेक पटापटा तयार होत आहे। पण या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर चला, आपले पॅनकेक आता पूर्णपणे तयार आहेत। अशाच वेगळ्या वेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता पॅनकेक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याला आता छानपैकी मी सर्व करते। तुम्हाला मी एक केक तोडून दाखवते। तुम्ही आतमध्ये बघू शकता की किती मस्त जाळ्या पडलेला आहे आणि किती स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे। तर एका प्लेटमध्ये मी एक केक ठेवते आणि त्याच्यानंतर मी चॉकलेट सिरप त्याच्यावर टाकते। चॉकलेट सिरप चांगल्या प्रकारे स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर मी दुसरा पॅनकेक ठेवते आणि त्याच्यावर परत मी चॉकलेट सिरप टाकते। काही लोक मध पण टाकतात, पण मी म्हटलं नवीन ट्राय करूया म्हणून मी चॉकलेट सिरप टाकलेला आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या लेअरवर मी मध टाकणार आहे। चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावर मध स्प्रेड करून घेऊया। त्याच्यानंतर मी त्याच्यावर स्ट्रॉबेरी ठेवून त्याला मस्तपैकी डेकोरेट करणार आहे। तर मी स्ट्रॉबेरी मधून कट केलेली आहे आणि छानपैकी त्याच्यावर आधी पॅनकेकवर मध टाकलं आणि त्याच्यावर स्ट्रॉबेरीने त्याला डेकोरेट केलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मध्ये बटरचा तुकडा ठेवत आहे। तर तुम्हाला कसा वाटला माझा पॅनकेक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर काही डाऊट असतील तर तेही विचारा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला पुढील कोणत्या रेसिपी बघायला आवडतील आपल्या चॅनेलवर तेही मला आवर्जून नक्की सांगा। बाय बाय।